288 जागा, हजारो उमेदवार. सत्तेच्या खुर्चीत कोण बसणार, कोण हरणार, कोण जिंकणार, कुणाच्या बाजूनं कौल लागेल, कोण होणार उद्याचा आमदार, कुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार. पत्रकारांच्या नजरेतून कोण वरचढ ठरणार, यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार. उमेदवार म्हणतायत मीच होणार आमदार. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून थेट मतदारसंघातून टॉप न्यूज मराठीची संपूर्ण टीम विधानसभेसाठी सज्ज. पहा कोण होणार आमदार. नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. टॉप न्यूज मराठीची टीम आता पोहोचली आहे ती बारामतीमध्ये आणि बारामतीमधील अहिल्यादेवी चौकात मी उभा आहे. याच्याच मागे गुणवडी चौक आणि त्याच्या मागे आहे कसबा, जिथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या प्रचाराला रॅलीला सुरुवात करणार आहेत आणि मग त्यानंतर ते प्रांताधिकारी कार्यालयात जातील, त्या ठिकाणी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील आणि मग पुढे कन्हेरीमध्ये जाणार आहेत, जिथं संपूर्ण पवार कुटुंब ज्या ज्या वेळी निवडणुकीमध्ये अर्ज भरायचा असतो त्यावेळी त्या ठिकाणी श्रीफळ वाढवतं आणि आपल्या प्रचाराला शुभारंभ करतं. त्यामुळे आपण नंतर पुढे बारामतीतून कन्हेरीतून तर जाणार आहोतच, पण पहिला प्रश्न असा पडलाय की आता हा कन्हेरीचा मारुती राया कुणाला पावणार, काकाला की पुतण्याला, याचं उत्तर आपण अर्थातच बारामतीकरांकडून जाणून घेणार आहोत. चला तर मग बोलूयात बारामतीकरांशी आणि विचारूयात बारामती कुणाची, काकाची की पुतण्याची. या ठिकाणी आपण पाहताय अहिल्यादेवी चौकामध्ये सकाळची नेहमीची वर्दळ. मुळातच बारामती म्हणजे पवारांचा बालेकिल्ला. या ठिकाणी अजित पवार तब्बल 7 वेळा बारामतीचे आमदार राहिलेले आहेत आणि आता त्यांच्या पुढे आव्हान आहे ते त्यांच्या पुतण्याचं, म्हणजे युगेंद्र पवार, जे श्रीनिवास पवार यांचा सुपुत्र, यांचे सुपुत्र आहेत. अर्थात आता काका पुतण्याची लढाई ही शरद पवार आणि अजित पवार ही पक्षफुटीनंतर सुरू झाली, पण आता मात्र निवडणूक रिंगणात अजित पवारांच्या विरुद्ध त्यांचे पुतणे युगेंद्र पवार. त्यामुळे आता आपण बारामतीकरांनाच थेट विचारणार आहोत की बारामती कुणाची, काकाची की पुतण्याची. नमस्कार, आपलं नाव काय म्हणालात आणि आता पहिला जो मी प्रश्न तुम्हाला विचारणार आहे, बारामतीकरांनी संपूर्ण महाराष्ट्राला हे उत्तर द्यायचंय की बारामती कुणाची, काकाची की पुतण्याची. माझं नाव अनिल देवकाते. अच्छा, आपण काय करता? आपलं मेडिकल आहे देवकाते मेडिकल. अच्छा, अहिल्यादेवी चौकामध्ये देवकाते मेडिकल आहे. तर बारामती सध्याला अजितदादाचीच आहे आणि बारामतीमध्ये अजितदादाने जो विकास केलेला आहे तो महाराष्ट्रातच नव्हे पूर्ण देशामध्ये ते अलौकिक आहे. त्या विकासाची पराकांचा विचार करता की अजितदादा इतके मोठे काम कुणीच केलं नाही आपल्या देशामध्ये. आमदार या नात्याने त्यांनी एवढं काय निधी आणलेला आहे की आज बारामतीमध्ये स्टँड घ्या तुम्ही, अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचा स्टँड बनवलेला आहे. ते अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्रातच नाही पण संपूर्ण भारतामध्ये नाही असं स्टँड बनवलेलं आहे. जे प्रशासकीय, जे कुठलीही गोष्ट असू द्या, प्रशासकीय कार्यालय असू द्या, तुमचं आज बऱ्हामपूरमध्ये पोलीस उपायुक्तालय आणलेलं आहे, मेडिकल कॉलेज आणलेलं आहे. संपूर्ण बारामतीमध्ये बारामतीचा विकास हा अजित पवारांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर केलेला आहे. मग काय यंदा बारामतीकर काय म्हणतायत, म्हणजे आता त्यांच्या समोर जे यांचं आव्हान आहे ते देखील बारामतीकरच आहेत आणि ते देखील तुमचेच आहेत. त्यामुळे आता तुम्ही निवड करताना काही गोंधळ झालाय का बारामतीकरांचा, काय सांगताय? गोंधळ असा काय नाही, कारण कसं आहे माहितीये का, शेवटी पवार विरुद्ध पवार ही लढत चालू आहे सध्याला. कारण पवारांना विरुद्ध पवार लढत दिल्यानंतरच कुठेतरी आता विरुद्ध झाल्यामुळे ते करावं लागणार आहे त्यांना विषय. पण मग लोकसभेला का असं केलं? लोकसभेला अजित पवारांच्या घरातला उमेदवार असून सुद्धा, त्यांच्या पत्नी उभे असून सुद्धा त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. मग त्यावेळी बारामतीकरांनी विचार का असा केला? लोकसभेचा जरा विचार वेगळा होता. लोकांच्या मनामध्ये वरती सुप्रियाताईला द्यायचं होतं, खाली दादांना द्यायचं होतं मतदान, असं लोकांच्या मनामध्ये ते ठरलेलं होतं गणित पक्क.
परंतु आता दादांच्या विकासाच्या पुढे काय आता अडचण येणार नाही असं 100% चित्रस्पष्ट दिसतंय. कारण बारामतीमध्ये दादानं तळागाळामध्ये सकाळी पहाटे उठून जे काही विकासाची कामं केलेलं आहे, तळमळीनं जे काय काम केलेलं आहे बारामतीमध्ये त्यांना, कारण ते एवढं तळमळीनं काम कोण स्वतःच्या घरामध्ये सुद्धा कोण करू शकत नाही. कारण केवढं कष्ट करावं लागतं, पहाटे रोज येणं, सकाळ प्रत्येक आठवड्याला येऊन काम करणं, हे फार मोठं त्यांचं योगदान आहे आपल्या बारामतीकरांसाठी. रस्ते असू द्या, एसटी स्टँड असू द्या, तुमचं रेल्वे लाईनचं असू द्या, तुमचं औद्योगिकीकरण असू द्या. बारामतीमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये पवार साहेबांना बीज रोवलं, परंतु ते पुढे नेण्याचं काम सगळ्यात जास्त ताकदीनं उभं केलं असेल तर दादांना केलं. आज नेमकं बारामतीत एक उत्साहाचं वातावरण आहे. आज अजित पवार देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. काय असणार आहे, कसे कार्यकर्ते कुठे जमणार आहेत, कशी सुरुवात होणार आहे आणि पुढे काय घडणार आहे? आता सध्याला चालू आता कसब्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून तिथून आपल्याला गोनोडी चौकात अहिल्यादेवी चौकातून आपल्याला आंबेडकर पुतळ्याला हार अर्पण करून ते प्रशासकीय भवनामध्ये अर्ज दाखल करतील. तर ते आपले कनेरी गावामध्ये नारळ फोडून तिथं सभा घेतील असं प्लॅनिंग आहे आजचं. बरं, काय आपलं नाव काय आहे आणि डॉक्टर एस एम जोशी. अच्छा, डॉक्टर आहात आपण. अच्छा, आणि शेजारी मेडिकलवाले आहेत. म्हणजे आता जोशी आणि देवकाते हे दोघंही बारामतीचं आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करतात. पण खरंच बारामतीमध्ये नागरिकांना आरोग्यविषयक ज्या समस्या आहेत त्या आता भेडसावतात का अजितदादांनी त्यासाठी चांगल्या सुविधा इथे निर्माण केल्यात? काय सांगतात? प्रश्न काय होतं माहितीये का, जुन्या काळामध्ये घरं मातीची होती आणि मन सिमेंटची होती. आता घरं सिमेंटची झाली, मन मातीची झाली. वा, काय छान जोशी सरांनी सांगितलेलं आहे की आता जी आहेत ती मन सिमेंटची झालीत आणि घरं मातीची झालेली आहेत, अशी परिस्थिती आहे. आधी जुन्या काळात घरं अगदी आणि आता उलटी परिस्थिती आहे. पण आता काय सांगू का, देव करो कोणी पेशंट नो, महत्वाचा हा मुद्दा आहे. आणि दुसरी गोष्ट, अजित दादानी जेवढं बारामतीसाठी जेवढं त्यांनी रात्रंदिवस त्यांनी म्हणजे त्यांनी परिश्रम घेतले तेवढं मला नाही वाटत कोणी मग घेतले असेल. आता पॉवर विरुद्ध पॉवर लढाई, पण ज्यांना पाईपलाईन माहित नाही कुठं चालली त्यांनी आमच्या विरोधात उभं राहावं का? बरं, मग तुम्हाला काय सांगता येते, यंदा बारामतीत हवा कोणाची, काकाची की पुतळी? अजित दादा वादच नाही, नादच करायचं नाही. 1.5 लाखाच्या माता, कमीत कमी 1.5 लाखाच्या माताने लीड नाही घ्या. पण आता नवा दादा नवा वादा असं देखील हा. काय म्हणतो? नवा दादा नवा वादा असं देखील प्रश्न म्हटलं. तो नाहीये. बघा, बाप होत आहे, बेटा होत आहे. आज 28 ते 30 ते वर्ष त्यांची गेलेली तिथं. आता हे योगेंद्र आलाय समजा, ठीक आहे, प्रश्न तो नाही. मला काय म्हणायचं, तुम्हाला एकच जर चाणक्य नीती कळायची असेल की पवार विरुद्ध पवार हा विषय काही नाही. लोकसभेची गोष्ट वेगळी होती. आम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनी आम्हाला धोका दिला. विजय शिवतारे असो किंवा इकडं हर्षवर्धन पाटील असो, कोणी असो, आम्हाला तुम्ही धोका दिला ना. ठीक आहे, आम्ही आता विधानसभेला बघू की काय ते. अच्छा, म्हणजे अजित दादा शिवाय पर्याय नाही. ओके, काय आणखी काय सांगता येईल? काय यस, धन्यवाद जोशी साहेब. बोला, काय तुमचं नाव काय? या इकडे बसूयात. यस जोशी साहेब. यस, टॉप न्यूज मराठी, संदीप चव्हाण. नमस्कार. हा, नमस्कार. आपलं नाव काय? सतीश कोलवडकर. सतीश कोलवडकर. बोला, या ठिकाणी यंदा पहिल्यांदाच बारामतीमध्ये आपण जर पाहतोय तो लोकसभेपासून पुतण्या काका यांच्यात पहिले लढाई दिसली पक्ष फुटल्यानंतर. मग प्रत्यक्षात मैदानात लढाई सुरू झाली, नणंद वर्सेस भाऊजय, आणि मग आता परत काका आणि पुतण्याशी लढाई. हे काय सांगता येईल या संदर्भामध्ये? काय म्हणजे हे योग्य आहे का? बारामतीकरांना हे रुचलंय का, पचलंय का? आपल्याच पवार कुटुंबात 2 वेगवेगळी दुफळी झालेली आहे, त्या दुफळीचा परिणाम बारामतीकरांना कुठेतरी मन दुखावलंय का? काय सांगताय? 100% ना, खूपच वाईट झालेली गोष्ट नाही का, असं व्हायला नव्हतं पाहिजे. म्हणजे आता ताट्यात जिलेबी पण आणि पेढा पण आहे. जिलेबी खायची का पेढा खायचा, काय निवडायचा असा प्रश्न. हा मोठा प्रश्न आहे की नक्की करायचं काय आता. शेवटी आज साहेब जे आहेत, पवार साहेब, त्यांनी जे कित्येक वर्ष आता महाराष्ट्रात जे बारामतीचं जे नाव केलं, कर्तृत्व दाखवलं, आणि त्यांना सोडून परत हे घरात काय झालं त्यांचं आता आपण इथपर्यंत नाही जाऊ शकत की. पण वाईट घटना आहे की घरात वाद नव्हते व्हायला पाहिजे, आणि कुठेतरी ते आता जास्त. मग उद्या पुन्हा एकदा दादा साहेब एकत्र आली तर बारामतीकरांना निश्चितच आनंद होणार आहे. काय सांगता येईल त्याबद्दल? 100% खूपच आनंद होणार, जल्लोषच होणार. आज कुठलंही कुटुंब एक संघ असलं तर खूप मोठी ताकद असते. आज विचाराची प्रत्येकाचे विचार 2 झालेले आहेत, 2 मन झालेत. दोघांना सुद्धा म्हणजे आता मतं द्यायची कशी, कोणाला द्यायची हा बी प्रश्न पडतो. देवकते साहेब त्यांना नंतर डोकेदुखीची गोळी द्या, नाहीतर त्याच विचारात परत राहतील. आणि मेडिकल आहे देवकते साहेबांचं. बर, काय बोलता येईल? काय आणखी सांगा. अहो, बारामतीकर बोलण्यात पण पुढे असतात ना. हा,
बोला बोला, चला काय सांगता येतंय बोला. या इकडे तुम्ही या. एकच वादा बसा आणि बसा. एकच वादा आणि आमचे अजित दादा हे आमच्या काळजाचा ठसा आहे. आम्ही शेवटपर्यंत दादांना विसरणार नाही. हो, पण साहेब पण तुमच्या काळजाचा ठसाच आहे की? आधी बापाला मान दिला, आता लेकाला मान देणार आम्ही. अच्छा, म्हणजे अशी परिस्थिती आहे. हा. म्हणजे ठरलंय तुमचं, लोकसभा शरद पवारांना द्यायची आणि विधानसभा अजित पवारांना द्यायची. पवारांना द्यायची. म्हणजे बारामतीकरण ठरूनच टाकलंय. ठरवूनच टाकलं की या, काय नाव आहे आपलं? माझं नाव दीपक नाळे. हा बोला. मी ऍग्रिकल्चर मध्ये वर्क करतो. बारामती, दौंड, फलटण, इंदापूर हे 3 तालुके माझ्यासाठी वर्किंगला आहे. जे दादांनी काम केले शेतीच्या क्षेत्रामध्ये, म्हणजे ड्रॅगन फ्रूट असेल, त्याचबरोबर वेगवेगळे ऍपल बोर असतील, त्याचबरोबर आपल्या बारामतीमध्ये कृषी विज्ञान केंद्र आलं, त्याच्यानंतर बारामतीमध्ये अनुसंशोधन केंद्र आलं. त्याच्यामुळे माती परीक्षणाबरोबर अशा काही गोष्टी ज्या शेतकऱ्याला मिळाल्या की आपल्या मातीमध्ये काय कमी आहे, त्याच्यामुळे विकास झाला शेतीचा. म्हणजे दादांनी शेतीमध्ये प्रचंड प्रमाणात काम केलं, ऍग्रिकल्चरमध्ये काम केलेलं आहे. तर मी वैयक्तिक आता ऍग्रिकल्चरमध्ये जॉब करतो, तर त्या जॉबशी रिलेटेड मी बारामतीच्या वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये फिरत असतो. तर असा तालुका अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठे नाहीये की ज्याला सांगावं लागत नाही की मी कोणत्या तालुक्यातनं आलेलो आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये तो तालुका येतो, असं कुठे सांगावं लागत नाही. आणि प्लस पॉईंट हा की कृषी प्रदर्शन जे बारामती तालुक्यामध्ये भरतं तसं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कृषी प्रदर्शन कुठे भरत नाही. आज शेतीसाठी जे जीवाणू लागतात त्याचे टिश्यू कल्चरसाठी आपल्याला अवेलेबल बारामतीमध्ये, म्हणजे नगर झालं, त्याच्याबरोबर नाशिक झालं, सातारा झालं, इथून शेतकरी. म्हणजे थोडक्यात दादांनी प्रचंड विकास बारामतीचा केलेला आहे. त्यामुळे बारामती यंदा कुणाची काय सांगता येईल, काकाची की पुतण्याची? तसं काकाचीच म्हणता येईल, पण त्याच्यानंतर अजितदादालाच जास्त बहुमत राहिलं. म्हणजे आता काका पुतण्याची उभी आहेत त्यातला मी विचार करतोय. त्याच्यामध्ये काका त्याच्यामध्ये राहतील. अच्छा, पॉइंट मी ऍड करायचं सांगेल की शेतीसाठी पाण्याची व्यवस्था जी दादांनी केलेली, त्याचबरोबर विकसित बियाणं आणि पारंपरिक पिकं सोडून लोक आधुनिक पिकांकडे आली पाहिजे, नगदी पिकांकडे आली पाहिजे, असं मार्गदर्शन फक्त बारामतीमध्ये करून द्यावं. अच्छा, म्हणजे दादांनी या संदर्भात चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे ऍग्रिकल्चरमध्ये आणि पुढेही ते करतील. करून द्यावं की नवीन बियाणं, नवीन मान आणि पारंपरिक शेती करून लोक आधुनिक शेतीकडे आली पाहिजे, एवढं फक्त करून द्यावे. चला चला चला, आता हा बोला, काय सांगता येईल बारामतीबद्दल? आता अजित पवार पण उभे आहेत निवडणुकीला आणि त्यांचा पुतण्या योगेंद्र पवार पण उभे आहेत. काय सांगता येईल, कोण आता बारामतीमध्ये आमदार होऊ शकतो? दादा. का असं का वाटतं? असं वाटतं गोरगरिबांसाठी, आमच्या बारामतीकरांसाठी खास पैकी उभा म्हणजे दादा. एकच वादा दादा, दादाच येणार आहेत. हे आमचं. तुम्हाला काय बंगला बी दिलाय दादांनी, आम्ही दादाला देणार. बंगला दिलाय दादांनी? बंगला बांधून दिलाय. गोरगरिबांसाठी जी सुविधा अच्छा. केलेली आहेत त्याच्यासाठी म्हणतात त्या तसं. होय. म्हणजे एकंदरीत अजितदादांचं काम इथं चांगलं आहे म्हणून तुम्ही म्हणताय की या ठिकाणी अजितदादाच येतील म्हणून. ओके, मग कोण होणार आमदार? कोण होणार आमदार? अजित दादा. एकच वादा अजित दादा. काय सांगता येईल, तुम्ही पण इथलेच बारामतीचे दिसताय आणि आता एकंदरीत जे वातावरण आहे, म्हणजे काका आणि पुतळ्या हे दोघं एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले आहेत. खरं म्हणजे बारामतीकरांना निवड करायला पण अवघड झालंय. एकाच कुटुंबातली 2 माणसं. काय करता येईल, काय सांगतो? कुटुंबातली माणसं असली तरी अनुभव पाहता दादांचा गेली 35-36 वर्षाचा अनुभव लोकांनी जवळून पाहिलेला आहे. दादांची सुरुवात झाली तेव्हापासून जे आपल्या पवार साहेबाच्या विचाराकडे लोक होती, नाही असं नाही. पवार साहेबांनी त्यांच्या काळात काही ठोस जे महत्वाचं MIDC म्हणा किंवा मार्केट कमिटी असे आणायचा खरेदी विक्री संघात, पण ते चालवण्याचं सक्षमपणे, त्याच्यावर कमांड ठेवायचं, त्याच्या अर्थकारणाची घडी व्यवस्थित बसवणं, हे सगळ्या बाबी दादांच्या मार्गदर्शनाखाली झाल्या. दादांनी प्रत्येक बारीक सारीक गोष्टीकडे पर्सनली लक्ष दिलं की आपली बारामती, आपलं लोक, आपल्या संस्था आपल्या ताब्यात आहेत, त्याच्यावर वचक ठेवणे, त्याचं कारभार व्यवस्थित करणे, कुठं घोटाळे होणार नाही, कुठं लोकांना अन्याय होणार नाही, अशा भूमिका दादांनी इथनं पुढे मागं म्हणजे घेत राहिले. आणि सतत दादा विकासाच्या दृष्टीनं बघितलं तर एवढं मताचा बोजा तो दादांना बेचैन करत होता. त्याच्यामुळं दादा म्हणायचे की म्हणजे एवढी लोकांनी मला विश्वासानं मतं दिलीत, फार समोरच्याचं डिपॉझिट जप्त झालं, आणि जर आपण जे सत्तेचा लाभ आपल्या लोकांना नाही देऊ शकलो तर उपयोग नाही. त्याच्यामुळं दादांनी न भूतो न भविष्य, म्हणजे गेली स्वातंत्र्यापासूनची जर बेरीज केली विकास कामांची आणि ह्या 3 ते 3.5 वर्षातली जर बेरीज केली
तर ही बी सरस ठरल अशी, आणि त्याच्यामुळं हा डोळ्याला दिसणारा विकास आहे. आणि विकास करायचा म्हटलं तर काय दादा ती कामं स्वतः हाताने करू शकत नाहीत. त्याला टेंडरिंग प्रोसेस आहे, कॉन्ट्रॅक्टरची नेमणूक आहे, त्यांच्या मार्फत होणारी कामं आहेत. आणि त्याच्यामुळे हे कॉन्ट्रॅक्टर ह्या 2-3 वर्षात जास्त दिसायला लागल्यामुळे एकंदरीत तुम्हाला असं म्हणायचं आहे की बलिदेचा जो आरोप झाला तो टेंडर पद्धत झाल्यावर कॉन्ट्रॅक्टर, बरं दादांनी काय मुंबईचे कलकत्त्याचे कॉन्ट्रॅक्टर नाही नेमले, आपले स्थानिकच कॉन्ट्रॅक्टर नेमले. आणि दादांना एवढा वेळ नाही की प्रत्येक छोटी मोठी, मग दादा प्रत्येक सभेत आल्यावर लोकांना आवाहन करायचे की तुम्ही कामांवर देखरेख करा, तुम्हाला कुठं काम खराब वाटलं तर तुम्ही सांगा. म्हणजे एवढे बारीक सारी गोष्ट दादाजी पाहत होते. आज समोरचं तुम्ही म्हटलं की दादांना टफ उमेदवार जाईल, त्या उमेदवाराचा आज एक साखर कारखाना आहे आपल्या कार्यक्षेत्रातला, ह्या तिन्ही तो ऊस नेतो, तो वेळेवर पैसे देतो का? तो इतर दादांचे सहकारी कारखाने मार्गदर्शनाखाली चालतात त्याच्यापेक्षा किती कमीने बाजार देतो? मग ह्या तुलना कधी केल्या का? तो एक ग्रामपंचायत तरी सदस्य झालाय का? बारामतीकरांनी नगरपालिका, बारामतीकरांनी लोकसभेत असं का केलं? लोकसभेला पवार साहेबांचं राजकीय कारकिर्दीचा कदाचित हा कितवी निवडणूक होईल असं लोकांना वाटलं की पवार साहेबांना ह्या वयात त्रास नाही झाला पाहिजे, की थोडंसं भावनिक झाली लोक की साहेबांची मुलगी आणि साहेबांना फार मोठी ठेस पोहोचल. आणि साहेबांच्या योग्य काळात साहेबांना लोकांनी भरभरून दिलं, पण अशी वेळ आली की साहेबांचं अख्ख्या कारकिर्दीचं कुठंतरी एक मूल्यमापन होणार होतं, त्याच्यामुळे कदाचित लोक भावनिक झाले. आता ती सहानुभूतीची लाट नाहीये का? नाही ना, आता दादांच्या प्रती ती सहानुभूतीची लाट आहे. कारण लोकांना माहित होतं काम केलं, पण लोक त्यावेळेस आंधळी झाली की लोकांना हे दिसतंय का, लोक त्या दादांनी केलेल्या योजनेचा लाभ घेत नाही का? ह्या रस्त्यानी युगेंद्र पवार कुठल्या रस्त्याने प्रचाराला जातात? जे दादांनी केलेले रस्ते त्यांनीच जातात वाड्यावर वस्त्यांवर, त्याच कट्ट्यावर बसतात, त्याच सभामंडपात बसतात, त्याच गावचं पाणी जिथं दादांनी योजना राबवल्यात गेल्या 36 वर्षात त्यातलंच पाणी पितात जिथं गावात जातील. आणि विनाकारण फक्त विकास कशासाठी लागतो? हे दवाखाने दादांनी बांधले काय? स्वतःचे घरचे पेशंट दादांना तपासायचे का? ह्या लोकांना ते मिळावं. आज तुम्ही MRIचं मशीन बघा, पुण्यातल्या ससूनपेक्षा 15 टेस्लाचं ते 3 पॉइंटचं मशीन दादांनी इथं घेतलं. म्हणजे प्रत्येक गोष्ट करताना भविष्याचा विचार हा दादा करतात. आज निरादेवगर धरणाचं पाणी त्यांच्या हक्काचं त्यांना जाणार आहे हे दादांना माहिती आहे, त्याच्यामुळे दादांनी त्या पाण्याचे प्रत्येक 4-5 जे ह्याला गावांना मिळून एक टँक दिले, 30, 40, 50 कोटीचा निधी त्या माध्यमातून दादांनी प्रोजेक्ट केला का? तर भविष्यात पाणी टंचाई आपल्या लोकांना, मग आपल्या हातात आहे, आपल्याला दूरदृष्टी दिसते, मग आपली लोक कशी वाचली पाहिजे आपल्या लोकांना. त्यावेळेस जर आपल्या कॅनलच्या 2 पाळ्या कमी झाल्या तर हे सगळं कसं म्हणजे निभावणार? म्हणजे दादांना ती चिंता. म्हणजे प्रत्येक वेळेस बघा भविष्याचा वेध विमानतळाच्या बाबतीत MIDC साहेबांनी आणली, मग वाढवायचं काम दादांनीच केलं. आज विद्याप्रतिष्ठानची मुहूर्तमेढ साहेबांनी रोवली, मान्य आहे, पण वाढवायचं काम कुणी केलं? आज खजिनदार म्हणून प्रत्येक ठिकाणी हे लिहितात, किती खजिना दिला ह्यांनी आता हे? थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं की दादांनी प्रचंड विकास बारामतीमध्ये केलेला आहे, त्यामुळे यंदा इथं काका पुतण्यामध्ये काका सरस ठरणार हे नक्की. सरसच ठरतील. आणि लोकांनी सुद्धा आपल्या मनाला विचारावं की आपण जे उपभोग घेतो ह्या सगळ्या गोष्टी नक्की कोणी केलेल्या आहेत? ह्याचं बारीक सिरीक साहेब हे आदरणीय आहेत, साहेबांना मानणारा पण वर्ग आहे, पण दादांचं काम आहे. आणि साहेबांच्या त्या उमेदीत साहेबांनी कसेही निर्णय घेतले, वसंतदादा पाटलाच्या वेळेसचा असो, इतर 2-3 वेळेसचा असो, पण लोक साहेबांमागे राहिले. आणि दादा सुद्धा आज उमेदीचा काळ आहे, दादा काय करतील तर बारामतीचा कायापालट हे दादाच करू शकतात. केंद्रीय निधीशिवाय बारामतीचा भविष्यातला कायापालट होणार नाही. येणारं पुरंदरचं विमानतळ हे बारामतीचा मोठा टर्निंग पॉईंट. नक्की आता त्यांनी एक मस्त त्यांनी विधान केलेलं आहे की केंद्रीय निधी आणायचा असेल तर दादांची नितांत आवश्यकता आहे. आणि IT पार्क असेल, या ठिकाणी MIDC असेल, आणखी बऱ्याचशा योजना आहेत त्या अजितदादांनी चांगल्या पद्धतीने राबवलेल्या आहेत. त्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी यंदा अजितदादाच निवडून येतील असा विश्वास या बारामतीकरांनी व्यक्त केलेला आहे. आणखी बरेचसे इथं आपण पाहतोय की या ठिकाणी बारामतीकर उत्सुक आहेत की नेमकं काय या बारामतीमध्ये घडणार आहे आणि बारामतीकर यंदा कुणाला निवडून देण्याचा या ठिकाणी त्यांनी मानस ठरवलेला आहे. याबद्दल देखील आपण जाणून घेणार आहोत. काय सांगताल, आपण कुठले आहात? आपण इथले बारामतीचे? सांगवी.
काय सांगवीत पाणी येतंय का व्यवस्थित? आता काय कशी पूर्वी अवस्था वाईट होती, आता काय आहे? आता आहे पण एक 2 दिवसाआड येतंय पाणी. 2 दिवसाआड पाणी येतंय. पण मग काय मग आता काय म्हणजे तुम्ही आता इथं बारामतीमध्ये कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतंय, किंवा काय यंदा बदल घडवणार आहे का बारामती? नाही, दादाच बदल होणार, पण कसं ना, फाईट होणार, बिग फाईट होणार, एवढं नक्की. फाईट होणार म्हणजे काका पुतण्यात फाईट होणार, बिग फाईट 100% होणार. पण कोण जिंकणार? दादाच. अच्छा, म्हणजे अजितदादांवर तुमचं सगळ्यांचा आत्ताही अजूनही तेवढाच विश्वास आहे? बारामध्ये विकास जर असेल ना तर दादा गरजेचे आहेत. म्हणजे बारामतीचा विकास अजितदादांनीच केलेला आहे, हे तुम्ही प्रत्यक्षात सगळेच बारामतीकर मागासपासून सांगतात की अजितदादांनी काय केलं. पण आता पवार कुटुंबामध्येच काका आणि पुतण्या अशा जर 2 समोर तगडे उमेदवार असतील तेव्हा बारामतीकरांना निवड करायला पण अवघड जातं ना. म्हणजे ताटात जिलेबी पण पेढा पण आहे, खायचं काय, जिलेबी का पेढा, हा प्रश्न पडलाय. काय सांगते याच्याबद्दल, काय बोलते? काय संभ्रम असते आहेत सगळे? ते आता आत गेल्यावरती बटन दाबताना कळायचं त्यावेळेस की बाबा काय कुठलं दाबायचं. पण शक्यता कसं आहे, विकास पाहिजे असेल तर दादा गरजेचे. विकास पाहिजे असेल तर दादा गरजेचे आहेत असं देखील काही बारामतीकर म्हणतात. आपण आणखी जरा आज जाऊ, आपण बघूयात काय इथं चर्चा कशी आहे. काय सगळे काय म्हणताय या ठिकाणी? सगळे नाश्त्याला आहेत आणि मी खरं म्हणजे या ठिकाणी तुमच्या सोबत आता चर्चा करतोय ती खमंग जी आता बारामतीमध्ये रुजलेली आहे त्या संदर्भामध्ये. काय सांगता येईल तुम्हाला? आता बारामतीमध्ये काका आणि पुतण्याची लढत होतीये, कोण वरचढ ठरेल असं तुम्हाला सांग? कसं आहे माहिती आहे का, कामाला महत्व देणारे लोक इथं भरपूर आहेत. मग आतापर्यंत जे काम झालेलं आहे ते दादांच्या आणि यांच्या माध्यमातूनच झालेलं आहे. त्याच्यामुळे कसं आहे, दादांना मानणारे भरपूर लोक आहेत, त्याच्यामुळे काही विषयच येत नाही. अच्छा, म्हणजे विषय तुम्ही क्लिअरच करून टाकला असं म्हणायचं. म्हणजे जे काय आपलं मत असेल ते आपण सांगू. अच्छा, बोला ना, काय नाव आहे आपलं? मिलिंद काकडे. मिलिंद काकडे. काकडे साहेब, काय वाटतं यंदा पवार घराण्यातली 2 जण एकमेकांसमोर उभी आहेत, काका पण आहे आणि पुतण्या पण आहे. तशी पाहिली तर खरी लढत त्या काका पुतण्याची आहे, पण आता त्यातला एक काका आणि त्यांचा एक पुतण्या असे एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. काय सांगा? आता मला तर वाटतं लोकसभेसारखं कसं झालं, आता तसंच वातावरण झालेलं आहे काका पुतण्यांचं. पण बारामतीला मला दादांच्या विद्यार्थ्याला सांगा वाटतं की विकास हा आम्ही तो केंद्रबिंदू मानलेला आहे. तेव्हा दादांना आम्ही मानणारे लोक आहेत पहिल्यापासून. दादांशिवाय बारामतीला पर्याय नाही. आता तुम्ही बारामती ज्या ज्या ठिकाणी तुम्ही ठिकाणी गेला, मेडिकल कॉलेज झालं, हे झालं, सगळं तुम्ही बघून आला असेल. आता त्यामुळे दादांना शिवाय पर्याय नाही आणि दादाच 100% होणार असं माझं वैयक्तिक मत आहे. अच्छा, काय तुम्ही तरुण वर्ग काय म्हणतोय यंदा? जो आपला नेहमीचा दादा आहे म्हणून जे अजितदादा का नवा दादा, आता नेमकं काय उत्तर सांगते? नवीन दादा. नवीन दादा का? पण असं का वाटतंय तुम्हाला? पवार साहेब कसं आहे, गोरगरिबांचं काही वर आहेत, त्यांनी विकास कामं भरपूर केलेले आहेत आणि कुणी किती गद्दारी केली तरी तुतारीच निवडून येणार आहे बारामती. अच्छा, आणि पवार साहेबांची राजकारणातली खासियत आहे की पवार साहेबांना उभा केलेला माणूस आजपर्यंत पडला नाही बारामती. मग अजितदादांनी बारामतीचा विकास केलाय का नाही? विकासाला आम्ही सहमत आहे, पण दादांना भाजपमध्ये जायचं नव्हतं, एवढीच आमची. अच्छा, भाजपमध्ये गेल्यामुळे तुम्ही नाराज झालेला आहात? पवार साहेबांना सोडायला नव्हतं पाहिजे हवायात. अच्छा, त्याच्यामुळे नाही आम्ही पवार साहेबांना सोडू शकत नाही. अच्छा, मग यावेळी नवा दादा असं हा, नाही, पवार साहेब म्हणतील ते. पवार साहेब जो उमेदवार उभा केला ना त्या उमेदवाराला निवडून द्यायचं आमचं काम. आपण काय करता? पाण्याचा व्यवसाय आपला ज्या. अच्छा, पाण्याचा व्यवसाय. हा, पाण्याचा. त्यामुळे नाही सोडू शकत पवार साहेबांना. ओके. अशा अर्थात वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत. कुणाला नवा दादा हवाय, कुणाला आपले नेहमीचेच दादा हवेत. बारामतीकरांनी यंदा म्हणजे नेमकं काय ठरवलं हे त्या याच्यातूनच म्हणजे मत प्रक्रियेतूनच ते व्यक्त होणार आहे. कुठं बटन दाबलं जाणार, कुणाला किती मतं पडणार याचा निकाल 23 तारखेलाच लागणार आहे. पण नेमकी परिस्थिती आता बारामतीत काय आहे, तर काही जणांना असं वाटतंय की मुळात दादांनी भाजपसोबत जायला नको होतं, या वयामध्ये काकाला म्हणजे शरद पवारांना सोडायला नको होतं, त्यामुळे काही मंडळी नाराज आहेत. काही मंडळी बारामतीचा विकास हा लक्षात घेऊन अजितदादाच पुन्हा एकदा निवडून येतील असं देखील म्हणतात. अर्थात मी आणखी बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहे आणि प्रत्यक्षात काय वाटतंय बारामतीकरांना हे समजून घेणार आहोत. आपण त्यांची मतं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. कॅमेरामन शिवाजी साळुंकेसह मी संदीप चव्हाण. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, थेट बारामतीतून. आता आपण आलेलो आहोत कणेरीतील मारुती राया मंदिरामध्ये, ज्या मंदिरात या ठिकाणी भक्तांची तर गर्दी असतेच, पण शरद पवार आणि त्यांचं कुटुंब
ज्या ज्या वेळी निवडणुकीला कुणी उमेदवार उभा राहतं त्यावेळी या ठिकाणी येऊन पहिल्यांदा मारुतीरायाचं दर्शन घेतात आणि मग प्रचाराला शुभारंभ करतात. आता बारामतीमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार आणि युगेंद्र पवार हे दोघेही काका पुतण्या एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत. त्यामुळं दोघंही या ठिकाणी मारुतीरायाचं दर्शन घेतील आणि आपल्या प्रचाराला शुभारंभ करणार आहेत. तसं पाहिलं तर इथून 3 किलोमीटरवर काटेवाडी आहे. म्हणजे काटेवाडी ते कण्हेरीमधलं अंतर अवघं 3 किलोमीटर आहे आणि काटेवाडी हे पवार कुटुंबियांचं मूळ गाव. आणि अर्थातच या 1967 पासून जेव्हा शरद पवार पहिल्यांदा आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले तेव्हापासून हे घराणं ही प्रथा जपत आलेलं आहे की पहिल्यांदा येथील कण्हेरीतील मारुतीरायाचं दर्शन घ्यायचं आणि मग या ठिकाणी श्रीफळ वाढवून प्रचाराला शुभारंभ करायचा. आता मी याच मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करणार आहे आणि त्या ठिकाणी आपण मारुतीरायाचं दर्शन देखील घेणार आहोत आणि एकंदरीतच इथली जी प्रथा आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग जाऊयात आपण मारुतीरायाचं दर्शन घ्यायला कण्हेरीच्या या मारुती मंदिरात. हेच ते मारुतीरायाचं मंदिर आणि ही ती मूर्ती. अर्थात या ठिकाणी शरद पवारांपासून अगदी सुप्रिया सुळे असतील, नंतर सुनेत्रताई पवार, अजित पवार आणि आता युगेंद्र पवार या सगळ्यांनीच या मारुतीरायाचं दर्शन घेण्याची ही प्रथा आहे. ते सगळे इथे येतात आणि इथे श्रीफळ वाढवून मग प्रचाराला शुभारंभ करतात. एकंदरीतच ही कण्हेरीतली जी सगळी गावकरी मंडळी आहेत त्यांना देखील या मंदिराचा इतिहास माहिती आहे. अगदी थोडक्यामध्ये या मंदिरासंदर्भामध्ये मी जाणून घेणार आहे आणि मग आपण या सगळ्या बाबतीमध्ये नेमकं इथून प्रचाराला कसा शुभारंभ होतो हे मी विचारणार आहे. या ठिकाणी एक ज्येष्ठ नागरिक देखील कण्हेरीतले आहेत. मी त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहे. बाबा, काय नाव आपलं? माझं शिंदे. अच्छा. आत्ताच आपण जर पाहिलं असेल तर विधानसभेची निवडणूक लागलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये ज्या ज्या वेळी प्रचारात उतरायचं असतं तेव्हा पवार कुटुंबियातले उमेदवार या ठिकाणी येतात आणि मारुतीरायाचं दर्शन घेतात. तुम्ही गेली किती वर्षांपासून हे सगळं अनुभवताय? कधी शरद पवार साहेबांना निवडणुकीच्या वेळी इथे प्रचाराला येताना तुम्ही पाहिलेलं आहे? 1967 सालापासून. अच्छा, म्हणजे तुम्ही 67 सालापासून शरद पवारांना मतदान करताय असं म्हणायचं. अच्छा, काय होती पहिल्या निवडणुकी संदर्भात काय सांगता येईल? 1967 ला जेव्हा शरद पवार पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा कसं वातावरण होतं, काय सांगता येईल? त्यावेळेस बरं होतं की वातावरण चांगलं होतं. मग तेव्हा इथे काय म्हणजे कण्हेरीमध्ये कशी प्रथा पडली, काय इथे शरद त्यांनी पवार? या देवस्थानची स्थापनाच केलेली आहे ना. हा, त्यांच्या कुटुंबाने सगळं देवस्थानची स्थापना केलेली. आणि मग तेव्हापासून जेवढ्या निवडणुका आहेत तेव्हा पवार साहेब इथे येतात, मारुतीरायाचं दर्शन घेतात आणि मग पुढे जातात. पवार साहेब ताई येतात. अच्छा. सगळे जे जे उभे राहतात त्याच्या घरातले सगळे इथल्या नारळ फळाशी दुसरीकडे जातच नाही. अजून काय पवार कुटुंबाबद्दल सांगता येईल तुम्हाला, जे काय आठवणी येतात? 67 पासून जर तुम्ही त्यांना मतदान करत आलेला आहात, आत्ता देखील काका आणि पुतण्या अशीच लढत बारामती मध्ये होतीये, युगेंद्र पवार आणि अजित पवार. काय सांगता येईल बारामती आता कुणाची आहे, काय सांगता येईल? नाही सांगता येईल. बरं, अजितदादांचं काम आणि आतापर्यंत बारामतीचा जो विकास आहे किंवा ते गेले 7 वेळा या ठिकाणी आमदार राहिलेले आहेत बारामतीचे, याबद्दल काय सांगता? नाही, चांगलं काम दादाचं चांगलं आणि एकदम जे ठरलं की करणारच काम दादा. तुम्ही कधी दादांशी पर्सनली संवाद साधलाय का? शरद पवार साहेबांशी कधी संवाद साधलाय? नाही, साहेबाची गाठ घेतो, दादाची बी गाठ पडते आमची. आम्ही पुजारीचे इथले, त्यामुळे आम्हाला ती गाठ घ्यावं लागते तेव्हा दादाची. आता तुम्ही इथं पुजारी म्हणून गेले इतके वर्ष कार्यरत आहात, काय सांगता येईल या मंदिराचं वैशिष्ट्य काय आणि इतिहास काय? आता वैशिष्ट्याचं काय सांगता येईल पूर्वीपासूनच नाही सांगता येईल. एकंदरीतच कण्हेरी आणि काठेवाडी म्हणजे अगदी 3 किलोमीटरचं अंतर आहे आणि इथे जर आपण पाहिलं तर अनेक भक्त देखील या ठिकाणी येतात मारुतीरायाचं दर्शन घ्यायला, हनुमान भक्त येतात. पण अशी काही राजकारणी मंडळी देखील येतात का की या ठिकाणी येऊन दर्शन घेऊन पुढे जातात? मोठे मोठे बागायतदार येतात, कारण त्यांना अनुभव आला, हा मारुतीराया प्रत्येकाला पावतो, त्यामुळे ते लोक इथे जास्त येतात. प्रत्येक गावगाव जरी मारुतीरायाचं मंदिर असले तर हे मारुतीरायाचं महत्व वेगळं आहे. रामदास स्वामी स्थापना केलेली दक्षिणमुखी मारुती आहे. अच्छा, मग आता हा
कनेरीचा दक्षिणमुखी मारुती राया यंदा कुणाला पावणार, काकाला की पुतण्याला, काय सांगता? सांगता येत नाही. एकंदरीतच हे पुजारी ज्यांनी या मंदिरामध्ये अर्थातच आपली सेवा देखील बजावलेली आहे. आता खरं म्हणजे बारामतीकरांना हाच प्रश्न पडलेला आहे की दरवेळी या ठिकाणी पवार कुटुंबातली एखादी व्यक्ती जेव्हा उमेदवार म्हणून निवडणुकीला उभी राहते त्यावेळी या ठिकाणी येते. 1967 पासून शरद पवार साहेबांपासून ही आपण प्रथा या ठिकाणी पाहत आलेलो आहोत. आता यावेळी अजित पवार आणि युगेंद्र पवार दोघेही निवडणूक रिंगणात आहेत. आता हा मारुतीचा म्हणजे कन्हेरीचा मारुती राया नेमका कुणाला पावणार, काकाला की पुतण्याला, याचं उत्तर अर्थातच 23 नोव्हेंबरला बारामतीकरच देणार आहेत. शिवाजी साळुंकेसह संदीप चव्हाण, कण्हेरी, बारामती. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, चौथा मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100.